नमस्कार सर्वांना। तर इथे तुम्ही पाहिलंच असाल आता काय शिमला मिरची। आज मी शिमला मिरचीची भाजी बनवते बेसनवाली। तर त्याच्यासाठी बघा मी 3 शिमला मिरची घेतल्यात, म्हणजे या पाव किलो आहेत आणि या 3 मिरच्या आहेत, फ्रेश मिरच्या आहेत। हिरवी मिरची नाही माझ्याकडे म्हणून मी लाल मिरच्या घेतल्यात। ओल्या मिरच्याच आहेत त्या। आणि हे बेसन घेतलेलं आहे मी अर्धी वाटी, म्हणजे 6 टेबलस्पून बेसन आहे। आणि एक कढीपत्ता या भाजीला थोडासा भरपूर लागतो कारण छान लागतो कढीपत्ता। हळद घेतलेली आहे मी अर्धा टीस्पून, 1 टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि राई घेतलेली आहे आणि हिंग। आता ह्याला जास्त चव या भाजीला कशामुळे येते, राई, हिंग आणि कढीपत्ता। तुम्ही पण करून बघा एकदा, फार छान होते भाजी। कशावरही खाऊ शकता तुम्ही, चपाती, भाकरी, भात, डाळ भाताबरोबर खूप सुंदर होते ही भाजी। तर आता मी शिमला मिरची आणि ही मिरची चिरून घेते, पुढची तयारी करूया आपण। पहा इथे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहे। माझ्याकडे मोठी एक वाटी आहे, त्याच्यामध्ये ह्या भरल्यात मिरच्या सर्व। ही पण मिरची कापून घेतली। तर आपण आता गॅसकडे जाऊया। तर बघा इथे मी तेल घालून घेते। हे बघा हे चमच्याने मी 5 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। तेल चांगलं तापवून घेऊया। सर्वप्रथम आपण इथे राई घालूया। बघा आपली राई क्रॅकल झालेली आहे। आता त्याच्यानंतर गॅस एकदम मंद करायचा। आता त्याच्यामध्ये आपण हिंग घालून घेऊया। हा कढीपत्ता घातला इथे, सांभाळून घाला, अंगावर उडतो तो। मी हळद पण घालून घेऊया इथे आणि ह्या मिरच्या थोडंसं याला परतून घेऊया। मिरची आपल्याला लगेच इथे टाकायची मिरची, पण शिमला मिरची ही बघा ही इथे मी टाकून घेतली शिमला मिरची। आता ह्याच वेळेला मी ना मीठ पण टाकून घेते, म्हणजे लवकर ही सॉफ्ट होणार मिरची। पुन्हा परतून घेऊया थोडंसं। आता ना मी याच्यावर झाकण ठेवते आणि याला आपण वाफ काढून घेऊया। झाकण काढून बघूया। आपण मीठ मिरची सर्व घातलेलं आहे। आता फक्त याच्यामध्ये बेसन घालायचं आपल्याला, आणि दुसरं आपल्याला काही खोबरं किंवा कोथिंबीर पण नाही मी वापरत। मी पूर्ण साधी बनवते ही भाजी। थोडंसं पुन्हा एकदा परतून घेऊया। आता सध्या मी थोडं बेसन घातले, तर बाकीचं पण बेसन आपण घालून घेऊया याच्यामध्ये। याच्यात तुम्ही कमी वापरलं तरी चालेल बेसन। पाव किलोमध्ये 4 चमचे बेसन किंवा 6 चमचे, मी 6 टेबलस्पून भरून घेतलेलं आहे बेसन। आणि मध्ये मध्ये ना परतत राहायचं एकदा बेसन घातल्यानंतर, नाहीतर ते कढईला लागू शकतं, चिटकणार आणि मग ते बेसन करपेल। त्यामुळे परतत राहा मधून बेसन शिजेपर्यंत। आता पुन्हा याला मी झाकण ठेवते, 1 मिनिटांनी पुन्हा बघूया याला आपण। बघूया जरा भाजी। आता आपलं बेसन पण छान शिजत आले, कारण याच्या भाजीचा खमंग स्वाद सुटलेला आहे। झाली की नाही झटकेपट भाजी। पुन्हा अजून आपण 1 मिनिट झाकण ठेवूया, लगेचच आपली भाजी तयार होईल। पुन्हा ते मी भाजी बघते। आता इथे आपली भाजी झालेली आहे। बघा कसा कलर आला याचा। वा, काय सुगंध सुटला ह्या भाजीचा। तर मी गॅस बंद करून घेते आणि सर्विंग बाउलमध्ये मी काढते।
त्यात मी भाजी काढून घेते सर्विंग बाउलमध्ये. ही बघा भाजी आपली तयार आहे. इथे शिमला मिरची बेसनची तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकता. चपाती, फुलके, भाकरी किंवा डाळ भातावर पण खाऊ शकता. छान लागते ही भाजी. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू रेसिपी पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीमध्ये.